नमस्कार. मी इथे अर्धा लिटर गाईचं तूप घेतले. तुम्ही त्याऐवजी म्हशीचं दूधसुद्धा घेऊ शकता. दूध गरम होते तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया. पुऱ्या करण्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतले. त्यामध्ये 1 चमचा मी बारीक रवा घालून घेतलाय. पाव चमचा एवढं मीठ घालून घेतले. पाव चमच्यापेक्षा थोडी कमी मी साखर घालून घेतले. आपल्याला पिठामध्ये मीठ, साखर आणि रवा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पुऱ्या करायचं पीठ आहे ते थोडंसं आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे. रवा घातल्यामुळे पुऱ्या चांगल्या खुसखुशीत तयार होतात आणि त्या छान अशा टम्म फुललेल्या राहतात. साखर घातल्यामुळे पुऱ्याला रंग छान येतो. इथे मी पीठ मळून झाल्यावरती तेल लावून झाकून ठेवून दिलेलं आहे. अर्धा चमचा तूप घातलं. त्यामध्ये अर्धी वाटी दूध पावडर घालून घेतली आणि पाव वाटी एवढी मी पिठी साखर घालून घेतले. आपली साधी साखरच मिक्सरला फिरवून ती तुम्ही घालू शकता. इथे पाव वाटी एवढं मी पाणी घेतलेलं आहे. गॅस मी चालू केला नाही. आपल्याला पहिलं पाण्यामध्ये दूध पावडर आणि साखर आहे ना ती छान वितळवून घ्यायची आहे. नंतरच आपल्याला गॅस चालू करून घ्यायचं आहे. मी इथे पाणी घेतले. त्याऐवजी तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकता. पण दूध घेतलं की गुठळ्या मोडायला वेळ लागतात. पाण्यामध्ये दूध पावडर आणि साखरेच्या गुठळ्या होत नाही, म्हणून मी इथे पाण्याचाच वापर केलेला आहे. दूध पावडर आणि साखर चांगली पाण्यामध्ये मिक्स करून झाली. अजिबात त्यामध्ये गुठळी राहिली नाही की आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे. गॅस चालू करून आपल्याला सतत असं ढवळत राहायचं आहे. सतत ढवळत राहिलं की आपलं कंडेन्स मिल्क आहे ना ते छान असं तयार होतं. अजिबात वेळ लागत नाही. अगदी 1 ते 2 मिनिटामध्येच तुम्ही बघाल तर आपलं हे इन्स्टंट असं कंडेन्स मिल्क तयार झालेलं आहे. इतपतच आपल्याला ते दाटसर ठेवायचं आहे. दूधसुद्धा मी 5 ते 6 मिनटं उकळी आल्यावरती चांगलं उकळून घेतलं. दूध घालून घेतलं. दूध घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस कमी ठेवूनच आपल्याला पुन्हा हे 5 ते 6 मिनटं उकळून घ्यायचं. म्हणजे आपली छान अगदी इन्स्टंट बासुंदी तयार होईल. आवडीनुसार तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्या. वेलची, जायफळ पावडर घालून मिक्स करून घ्या. तुम्हाला बासुंदी आता जरी इतपत ही सैल दिसत असली, थंड झाली तरीही अजून थोडी दाटसर होते. बासुंदी करण्यासाठी मी अर्धा वाटी दूध पावडर घेतली. म्हणजे 10 रुपयाला जे दूध पावडरचं पॅकेट भेटतात ना ते 2 पॅकेट मी घेतले होते. कंडेन्स मिल्कचा वापर न करता इन्स्टंट बासुंदी आपली इथे तयार झालेली आहे. अगदी त्याच चवीची अशी. आपलं पीठसुद्धा छान फुलून आलंय. पुन्हा आपल्याला पुऱ्या करण्याच्या आधी 2 ते 3 मिनटं असं चांगलं रगडून मळून घ्यायचं आहे आणि पिठाचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत. पिठाचे 2 भाग करून घेतले. उरलेलं पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे. पीठ आहे त्याचा असा लांबट असा गोळा करायचा आहे आणि छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजमध्ये पुऱ्या हव्या आहेत त्या साईजमध्ये तुम्ही ह्याचे गोळे करून घ्या. पीठ घट्ट आहे त्यामुळे पुऱ्या लाटायला सुकं पीठ लावावं लागत नाही. ह्या साईजमध्ये मी आता हे सगळे गोळे करून घेतलेले आहेत. गोळे करून घेतले की पुऱ्या अगदी पटापट लाटता येतात, म्हणून आपल्याला थोडेसे गोळे आधी करून ठेवायचे आहे. पोलपाटाला मी थोडासा तेलाचा हात चोळून घेतला. तेच तेलाचा हात मी लाटणीलाही लावून घेतला. प्रत्येक पुरी करताना आपल्याला तेल लावायची गरज नाही. 7-8 पुऱ्या झाल्यानंतर तुम्ही तेल लावलं तरीसुद्धा चालेल. इथे आता मी ही पुरी लाटून घेते. पुरी लाटताना सुद्धा जास्त जाड आणि एकदम पातळही लाटू नका. सगळ्या पुऱ्या एकसारख्या याव्यात म्हणून मी इथे डब्याचं झाकण घेतले. तुम्ही एखाद्या वाटीने सुद्धा अशी पुरी पाडून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या पुऱ्या सगळ्या एकसारख्या येतील. तुम्हाला अशी एक एक पुरी करायला आवडत नसेल तर तुम्ही जशी चपाती लाटतो ना तशी चपाती लाटून घ्या आणि डब्याच्या झाकणाने किंवा एखाद्या वाटीने गोल अशा पुऱ्या पाडून घ्या. अशा एक एक पुऱ्यासुद्धा खूप पटापट होतात. तुमचा स्पीड असेल तर पुऱ्या करायला वेळ लागत नाही. इथे आता मी ह्याच पद्धतीमध्ये माझ्या सगळ्या पुऱ्या करून घेते. पुरी तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं गरम झालं की गॅस आपल्याला मध्यम ठेवूनच पुऱ्या तळायच्या आहेत. पुऱ्या तळताना सारख्या उलटपलट करायच्या नाही. पुऱ्या तळताना सारख्या उलटपलट केल्या की त्याला छिद्र पडले की त्यामध्ये तेल जातं आणि पुऱ्या मग तेलकट होतात. आपण पुऱ्यामध्ये रवा घातला, तो बारीक रवा घातला. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही थोडासा रवा मिक्सरला फिरवून सुद्धा पिठामध्ये घालू शकता. पुऱ्यांमध्ये साखर घातल्यामुळे पुरीला रंग खूप
रंग खूप छान येतो. तुम्ही बघाल तर आपली पुरी अगदी छान टम्म अशी फुलून आलेली आहे. बासुंदी आणि पुरीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही इथे बघू शकता आपली ही पुरीसुद्धा खूप छान टम्म अशी फुललेली आहे. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत. नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.